morning, students. Our subject is general science. Today we will start a new topic. The name is force and type of force. फोर्स. आता फोर्स म्हणजे काय? आपण एखादी वस्तू उचलण्यासाठी, ढकलण्यासाठी किंवा मग ती बाहेर फेकण्यासाठी जी काय आपण ताकद लावतो त्यालाच काय म्हणतात ते फोर्स. मग कुठल्या कुठल्या याच्यात आपण जे की आपण रोजच्या याच्यामध्ये बघू शकतो की एखादी वस्तू उचलण्यासाठी, सपोज आपल्याला एखादी बादली उचलायची आहे किंवा मग आपण शाळेत येताना आपली सॅग, आपली टिफिनचा जे बॅग असते ते उचलण्यासाठी काय करतो आपण वेगवेगळ्या प्रकारची ताकद लावतो. मग त्या ताकदनुसार त्यांनी काय केलेले, ह्याचे फोर्सचे टाईप पाडलेले आहेत. कुठले कुठले त्या फोर्सचे टाईप? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मस्क्युलर फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग आता आज आपण जो काही फोर्स बघणार आहे तो कुठला बघणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So today we will discuss about the subtopic of gravitational force. पहिल्यांदा आपण काय बघणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? आपण त्याची डेफिनेशन बघूया. द फोर्स applied by the earth to pull object itself is called gravitational force. काय सांगितले त्यांनी डेफिनेशन मध्ये? द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ, द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जो की फोर्स कोणी अप्लाय केलेला असतो? अर्थनी, पृथ्वी जो काय फोर्स अप्लाय करते कशासाठी? जे काय ऑब्जेक्ट असेल, जी काय वस्तू असेल ती स्वतःकडं गुरुत्व करण्यासाठी किंवा स्वतःकडे खेचण्यासाठी जे काय फोर्स लावते त्याला काय बोलतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याचाच एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया. आता हा एक मार्कर आहे, हा आपण काय इथून सोडल्यानंतर तो खाली पडतो. मग तेच या डेफिनेशनची मिनिंग आहे. काय? का हा ऑब्जेक्ट घेतला आपण, आता मार्कर हा ऑब्जेक्ट घेतलाय, द ऑब्जेक्ट पुल इटसेल्फ, मग हा काय होतो? खालीच पडतो. हा एकतर असाच राहत नाही किंवा वरती जात नाही, इकडे तिकडे कुठेही नाही जात, तो काय जातो? खाली आकर्षित केला जातो. त्यालाच काय म्हणतात? त्या फोर्सला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण हे घेऊ शकतो, नाही तर मग इथे एखाद्या झाडाचे एक्झाम्पल घेऊ शकतो, जे की सर इसॅक न्यूटनने त्यांच्या स्टोरीमध्ये सांगितलेले आहे. सर इसॅक न्यूटन कोण आहे? जे एक सायंटिस्ट आहे, कोणी कसले सायंटिस्ट आहे ते, त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कव्हर केलेला आहे. सर इसॅक न्यूटन discovered gravitational force in 17th century. हे जे इसॅक न्यूटन आहे, हे जे सर आहेत सायंटिस्ट, त्यांनी काय केलेलं आहे? हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कव्हर केला आहे. मग त्यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे? त्यांची एक स्टोरी जी की तुम्हाला मी आता सांगते. ते एकदा असे सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेले होते. तिथे झोपलेले असताना ही एक स्टोरी त्यांनी सांगितलेली नाही, फक्त तयार केलेली आहे. झोपलेले असताना त्यांनी सहज
वर झाडाकडे बघताना त्यांच्या लक्षात आलं की हे जे सफरचंद आहे हे खालीच का येतं, ते वर का राहत नाही, ते बाजूला आजूबाजूला कुठे न जाता खालीच का येतं. तेव्हापासून त्यांनी याचा शोध तयार चालू केला होता. मग त्याच्यानंतर त्यांनी हा फोर्स जो काय आहे तो डिस्कवर केला किंवा मग फाइंड आउट केला. म्हणून त्यांना काय नाव दिलं जाते तिथं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि कुणी त्यांनी डिस्कवर केले काय, सर इसॅक न्यूटन. कुठल्या सेंचुरीमध्ये, 17th सेंचुरीमध्ये. तुम्हाला हे फिलिंग द ब्लँक्स किंवा MCQ मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि ही जी डेफिनेशन आहे तुम्हाला ही 1 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकतो. आता ही जी आपण इथे ऍक्टिव्हिटी बघूया, जी की तुम्हाला बुकमध्ये सांगितली. करू, वॉच करा. ऍक्टिव्हिटी जी की तुमच्या नोटबुकमध्ये दिलेली आहे, तुम्ही घरी जाऊन ती ऍक्टिव्हिटी करू शकता. काय सांगितलेलं आहे तुमच्या त्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, एक बकेट घ्यायला सांगितलेली आहे, जी की पूर्ण कशाने भरलेली असेल, वॉटरने फिल झालेली असेल. इथे आपण मी डायग्राममध्ये आधी एक्सप्लेन करते, मग तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी घेऊन प्रत्यक्ष दाखवते. यांनी काय सांगितलंय, एक स्टोन घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे, ह्याच्या बादलीच्या जो आहे त्याच्या 20 मीटर अंतर ठेवून, 20 सेंटीमीटर अंतर ठेवून तो पाण्यामध्ये टाकायचा आहे. दुसऱ्या बकेटमध्ये, दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्याच बकेटमध्ये तो स्टोन फक्त टाकायचा आहे, पण किती अंतर वाढून. इथे 20 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, इथे किती सेंटीमीटर वरून सांगितलंय त्यांनी, 100 सेंटीमीटर वरून सांगितलेलं आहे, जे की आपण आता इथे करूया. यांनी काय सांगितलंय बघा, इथे आपण इथं ही 20 सेंटीमीटरनी हा स्टोन, आता स्टोन नाही म्हणून इथे फक्त एक छोटा ग्लास घेतलाय, हा स्टोन इथे टाकलाय. तुम्ही आवाज बघा त्याचा, आवाज कसा आला, थोडा आला. आता हा स्टोन आपण दुसऱ्या काही घेणार आहे, 100 सेंटीमीटरवरून टाकणार आहे. 100 आवाजही जास्त आला आणि पाणी पण जास्त बाहेर पडलं. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे का, एखादं आता ही जी स्टोन, हा जो स्टोन आहे 20 सेंटीमीटरवरून टाकल्यावर आवाज कमी आला का, की इथं त्यांचं जे अंतर आहे ते कसं आहे, कमी अंतर असल्यामुळे अर्थ जी काय फोर्स लावतो तो कसा त्यांनी काय लावला, कमी लावल्यामुळे आवाज कसा आला, कमी आला. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी काय सांगितलं होतं, 100 सेंटीमीटर घेऊन टाकला तर कसा आला, आवाज जास्त आला का, की अंतर वाढलं त्याच्यामुळं अर्थनी जी काय फोर्स अप्लाय केला तो पण कसा केला, जास्त. आता आपण दुसरं एक्झाम्पल, हे जर एक्झाम्पल असेल समजलं तर तुम्ही दुसरे घेऊ शकता. नोटबुकचं एखादं पेज, ह्या दोन्ही जे काय ऑब्जेक्ट आहे ते काय केले आपण, सेम याच्यावरून हाईट वरून खाली टाकतोय बघा, सेम हाईट वरून खाली टाकलं, पण हा जो पेन आहे तो सरळ गेला, हा काय गेला, थोडा सरळ न जाता वाकडा तिकडे गेला. हे जे पेज आहे ते, आणि वेळ पण जास्त लागला का, याचं जे काही वजन आहे ते जास्त आहे आणि याचं जे काही वजन आहे ते कमी. मग याला जो काही फोर्स लावला त्यांनी कमी लावला आणि हे घेण्यासाठी जास्त फोर्स लावलेला आहे. हे या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला समजतं. बस आपण काय बघितलं आता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यावरून हे जे काय तुम्हाला शिकवलंय, जे काय डिस्क्राईब केले किंवा एक्सप्लेन केलं आहे, त्याच्यावरून मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारते. पहिला आहे, हूज डिस्कवर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं,
कुठल्या सायंटिस्टने एक्सप्लेन केलेले आहे आणि कुठल्या 17 मध्ये कुठल्या सेंचुरीमध्ये, तर सर इझॅक न्यूटन यांनी काय केलेलं आहे, हा डिस्कवर केला आहे त्याच्यामध्ये 17th सेंचुरीमध्ये. सेकंड आहे व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बऱ्याचदा सांगितलेली याची डेफिनेशन, हे पण तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स 1 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द फोर्स अप्लाय बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतर आहे इंडिज द टाइप ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगितले होते, हा काय एकच टाईप झालाय, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे 4 टाईप पडत आहेत. तर कुठले कुठले टाईप, फर्स्ट वन इज mechanical force, magnetic force, muscular force, friction force and last one is gravitational force. हे 5 जे काही टाइप आहेत ते टाइप ऑफ फोर्स आहे. दुसरा काय क्वेश्चन इज फिलिंग द ब्लँक्स. फर्स्ट ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड बाय अप्लाइंग, हा जो ऑब्जेक्ट आहे तो वरती फेकला जातो काय अप्लाय करून, इथे फोर्स, बाय अप्लाइंग force. Second was the force applied by the earth to pull object toward itself. Toward itself is called gravitational force. Gravitational force. Third one is dash dash must be applied lift a greater weight. A greater force must be applied to lift a greater weight. A greater height must be greater force. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाय, जे की आपण ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं होतं. तर तुमच्यासाठी होमवर्क आहे, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स बाय गिविंग 1 एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी आता तुम्हाला भरपूर एक्झाम्पल सांगितले, त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही कुठले ॲड करू शकता आणि ते एक्झाम्पल देऊन तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सप्लेन करायचं आहे.